विठ्ठलोबा महाराज प्रभु रामचंद्र भगवान गणपती महादेव पवन सुत हनुमान की जय भाई सब संतान की जय सद्गुरु जो महाराज की जय विठ्ठल 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 साधावया भक्तिगाज साधावया भक्तिगाज नाही लाज धरीत ऐशियासी शरण जावे शक्ती जीवे नवंची भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले ऐशियासी शरण जावे शक्ती जीवे नवंची तुका म्हणे साक्ष हाती तुका म्हणे साक्ष हाती तुम्या चित्ती धरिला ऐसे आसे शरण जावी शक्ती जीवे न वंचे विठ्ठल 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 सजयते सिंधुर्वदनो देवयत्पाद पंकज स्मरणं वासरमणिर्वतमसामराशन्नाशेति विघ्नानं समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पाण्य मंडन मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रं सदय धवल हास विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगाकारू प्रथमन मन पांडुरंगाकारू प्रथमन मन पांडुरंगाकारू प्रथमन पांडुरंगाकारू प्रथमन मन पांडुरंगाकारू प्रथमन मन पांडुरंगाकारू प्रथमन मन पांडुरंगाकारू दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार बाबा दी सद्गुरु दास तोमा दुसरे चरण संतातिया दुसरे त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार विस्तार मुखं करोति वाचालं पुंगुमलङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् मङ्गलभवन मङ्गलहारी द्रवभूषुदशरथजुरविहारी जय 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 हनुमान गोसाई कृपा करहो गुरुदेव की नाई हे असोदिठ हृदया बरी झळके का पद्म करो माथा पारुखे तो जीवचे परी तुके महेशेसी एवढे जी महिमेचे करणे ते वाचाळपणे माणू मी कवणे का सूर्याची अंग उठणे लागत असे केवता कल्पतरुवरी फुलोरा काईसेने पाहुणे रो क्षीरसागरा ऐसा कवणे वासी कापुरा सुवासो देव चंदनाते काईसेने चर्चावे अमृताते केवुते रांधावे गगनावरे ववावे घडे केवे तैसे श्री गुरुचे महिमान अकळिता के असे साधन
हे जाणून आम्ही मन निवांत केले. नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ते उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पाव मुक्ताबाई नमो त्रिभुवन पाव. निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पाव मुक्ताबाई नमो त्रिभुवन पाव. समय लागी सेवक दानो तुम चला चलो निज चरणा. अहो स्वामी तू गया देवा यावरी न करावा. लागी सेवक झालो तुमच्या लादणी चरणा. अहो स्वामी तू कया देवा यावरी न करावेरो अवेरो अवेरो. सधावया भक्ति काज नाही लाज धरीत. ऐसी आशी शरण जावे शक्ती जीवे नवंची. अखिल गुणनिधान सच्चिदानंद अकारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरु सकल जगदाधार रुक्मिणी प्राणसंजीवन श्री पंढरीश भगवान परमात्म्याच्या असीम कृपेनं भगवान परमात्म्याची दास्यत्व भक्ती ज्यांनी स्वीकारली ते आपलं ग्रामदैवत मारुतीरायांच्या कृपाशीर्वादानं श्री ज्ञानोबराया श्री तुकोबराया संत शिरोमणी निळोबराया आदी संतांच्या कृपाशीर्वादानं सालाभातप्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह निमित्त श्रीराम जन्मोत्सव श्री हनुमंतरायांचा जन्मोत्सव मुक्काम पोस्ट चांदी खुर्द मारुतीचे तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर. आता तुम्ही अहमदनगर छापलं मी काय करू. आता माझी काय चूक आहे का याच्यात. पहिली चूक तुम्ही केली नंतर आता मी केली काय करायचं त्याला. विठाला विठाला विठ्ठल जाऊ दे आता याच्यावर अख्खं कीर्तन संपल. पण तो सध्या आजच्या अभंगाचा माझा विषय. वर्ष 24 पाहता पाहता आपण सप्ताहाचा प्रारंभ करून हे दुसरं तप आता पूर्ण होत आहे. पुढचं वर्ष तुमच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे. कितवं वर्ष आहे पुढचं. 25वं. हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. महत्वाचे का. सप्ताहातलं प्रत्येक वर्ष आणि प्रत्येक दिवसातल्या अखंडायन सप्ताहातलं प्रत्येक कीर्तन महत्वाचंच आहे. परंतु ही काही अशी ठराविक वर्ष जी आहेत ती प्रत्येकाच्या आयुष्यात परत परत येत नाहीत. सप्ताहाचं वर्ष परत येईल. 25वं वर्ष परत येत. म्हणून 12व्या वर्षी तपपूर्ती, 25व्या वर्षी रौप्य महोत्सव, 36व्या वर्षी त्रितपपूर्ती, 50व्या वर्षी सुवर्ण महोत्सव, 60व्या वर्षी हिरक महोत्सव, 75व्या वर्षी अमृत महोत्सव, 80 सहस्र चंद्र दर्शन आणि 100 वर्ष पूर्ण झाले की शताब्दी महोत्सव साजरा केला जातो. पुढचं वर्ष आपल्या गावाच्या दृष्टीनं अखंड हरिनाम सप्ताहाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे. ते रौप्य महोत्सवी वर्ष आहे. कार्यक्रमाचं स्वरूप मोठं असेल, कीर्तनकार मोठे असतील. आज जे आहेत ते कुणी असतील कुणी नसतील, पण जे असतील ते भाग्यवान आहेत. धन्यवाद आहेत आपणा सर्वांना. 24व्या वर्षातील आजच्या दिवसाची माझ्या वाटेला आलेली ही कीर्तनरूपी सेवा आणि गावाच्या विकासामध्ये जडणघडणीमध्ये ज्यांचं विशेष असं योगदान आहे. आमचे जावाई म्हटलं तर कदाचित ते चुकीचं ठरू नये
किंवा तिकडच्या नात्यानं आम्ही त्यांना मेहुणे जरी म्हटलो तरी ते चुकीचं ठरू नये असे आपल्या गावचे चेअरमन आदरणीय समाजभूषण अध्यात्मभूषण जरी म्हटलं तरी ही उपमा त्या दृष्टीनं चुकीची ठरू नये असे शत्रुघ्नजी सूर्यवंशी यांनी आपणा सर्व संयोजक मंडळींच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं मला दिलेलं हे कीर्तन सेवेचं निमंत्रण आज माझ्या कीर्तन सेवेचं त्यांच्या सांगण्यावरून ज्यांनी सौजन्य स्वीकारले ते आदरणीय कल्याणदादा सूर्यवंशी आमच्या जावाई बापूंच्या प्रस्तावाला आपण सर्वांनी दिलेलं अनुमोदन तेवगानं आठवणीकरता अनेक वेळा केला गेलेला फोन त्या माध्यमातून या ठिकाणी घडलेलं येणं आणि त्यानिमित्तानं आपणा सर्वांच्या आणि दर्शनाचा आणि सेवेचा मला झालेला लाभ विठाला प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी प्राप्त झालेली ही कीर्तनरूपी सेवा आणि कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंद्य श्रीमंत संत देहुनिवासी तुकोबराय यांचा 4 चरणांचा आहे. जवळजवळ सर्वांच्या परिचयाचा उपदेशपर प्रकरणातला असा अभंग आहे. उपदेशाचा विषय आहे देवाची शरणागती करा. पण कोणत्या देवाची तुकोबराय म्हणतात ऐशी मी सांगतो अशा देवाची की ज्या देवाचं लक्षण मी वर्णन करणार आहे अशा देवाची शरणागती करा. मग त्याच देवाचं निर्दुष्ट लक्षण वर्णन केलं अभंगाच्या 2ऱ्या चरणाच्या उत्तरार्धातून. जो सर्वशक्तिमान आहे परंतु सर्वशक्तिमान असून सुद्धा आपल्या ताकदीनं शक्तीनं सामर्थ्यानं जीवाची वंचना करत नाही म्हणजे जीवाला त्रास देत नाही अशा देवाची तुम्ही शरणागती करा. पण तुकोबराय शरणागता करता तो भगवान परमात्मा काय करतो तुम्ही एकदा अनन्य भावाने त्याची शरणागती केली तुकोबराय म्हणतात. मग अशा शरणागत भक्ताचं काम करण्याकरता तो कुठल्याही प्रकारची लाज धरत नाही. त्यानं सोडली कधी सोडली भीष्माचार्यांचा पण खरा करण्याकरता स्वतःची प्रतिज्ञा मोडली आणि त्यानिमित्तानं अर्जुनाचं रक्षण केलं हे उदाहरण. आणि या सर्व बाबतीमध्ये माझा अनुभव खात्रीलायक असल्या कारणानं मीच त्या देवाला माझ्या चित्तात धारण केला आहे. ज्याला मी माझ्या चित्तात धारण केला आहे अशा देवाची तुम्ही शरणागती करा की जो सर्व शक्तिमान असून सुद्धा आपल्या सामर्थ्यानं शक्तीनं जीवाची वंचना करत नाही. अभंगाचा सरळ अर्थ विठाला विठाला यथामती यथावकाश अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा वेळ आपल्याकडे कमी आहे. नियोजित वेळेतला 1 तास संपून गेल्या गाडी एक्सप्रेस सुटण्याची शक्यता आहे. माझं बोलणं थोडंसं स्पीडमध्ये आहे. सर्वांगाचं कान करून ऐकायचं अगदी शब्द ना शब्द आपल्या कानापर्यंत जर पोहोचला तर मी काय म्हणतोय ते तुम्हाला कळेल. नाही तर मग उद्या सकाळी तुम्ही आमच्या पाहुण्यांना म्हणाल कोणी बोलावला होता रे बुवा एक अक्षरसुद्धा कळलं नाही असं व्हायला नको. अभंगाची प्रस्तावना अशी आहे. तुकोबराय देवाची शरणागती करा असं म्हणतात पण देवाचं नाव घेत त्या देवाचं निर्दुष्ट लक्षण वर्णन केलं आणि 3ऱ्या चरणाच्या आधारावर आपण समजून चालायचं की तो देव कोणता. एक प्रमाणानं पण तुकोबराय म्हणतात म्हणून आम्ही देवाची शरणागती केलीच पाहिजे का हा पहिला प्रश्न. नाही केली तर आमचं काय बिघडणार आहे 2रा प्रश्न. केली तर काय फल प्राप्त होणार आहे 3रा प्रश्न. आणि करायची जर ठरली तर कोणत्या देवाची करावी 4था प्रश्न. विठाला विठाला प्रस्तावनेमध्ये या 4ही प्रश्नांची उत्तर आपल्याला बघायची आहेत. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात देवाला शरण जा शरण जा शरण जा शरण जा. मग तुकोबरायांचं ऐकून आम्ही देवाला शरण गेलंच पाहिजे का तर त्याचं एका वाक्यात उत्तर गेलंच पाहिजे. बरं समजा नाही जर आम्ही देवाची शरणागती केली समजा नाही जर आम्ही देवाला शरण गेलो तर काय फल मिळेल या अगोदर आमचा काय तोटा होणार आहे याचा विचार पहिल्यांदा करायचा आहे. शरण कोणी जावं का जावं कोणाला जावं नये ह्या प्रस्तावना आपण अनेक वेळेला ऐकल्यात. त्याबद्दल वेगळी प्रस्तावना करत नाही. पण शरणागती करायला अडचण काय आहे. आम्ही जीवनात कोणाला ना कोणाला शरण जातोच ना. नायला जाणं का होईना पैशाची गरज लागली सावकारला शरण जातो. एवढं काम कराच बुवा एखादा टक्का वाढवून घ्या पण कराच बुवा जातोच ना शरण. आणि जो कोणाला शरण जात नाही तो निदान दाराच्या आत बायकोला कधीतरी शरण जातोच ना. ऐकून वाईट वाटलं असं काही नाही. बायको लईच बोलायला लागली तर तो म्हणतो तुझ्या पाया पडतो पण गप्प बस. ही सबसेल शरणागती नाही तर काय आहे. पण जायचं ठरलं तर जीवानं दोघांना शरण जावं
एकतर संतांना शरण जावं किंवा दुसरं देवाला. विठाला विठाला विठ्ठल मग नाही समजा मी देवाला शरण गेलो तर आमचं काय बिघडणार आहे, काय तोटा होणार आहे याचा विचार करायचा होतो अगदी संतांच्या भाषेत, ज्ञानोबरांच्या तुकोबरांच्या भाषेत. ज्ञानोबरांच्या भाषेत सांगतो, पहा कळतंय का, माझ्याकडे लक्ष द्या फक्त, तर ओव्यांचा अर्थ तुम्हाला कळेल. ज्ञानोबरांनी भगवान परमात्म्याच्या मुखामध्ये दिलेल्या ओव्या आहेत. समजा नाही जर तुम्ही देवाला शरण गेलात तर तुमची काय अवस्था होईल. माऊलींनी पहिली ओवी लिहिली, चहूकडून जळत असे ओनवा, तेथून केविन रिगी जे पांडवा, तैसे लोका येऊनी सोपद्रवा, केविन भजी जय माते. घराला चहूकडून आग लागली, लोक धावले. जुना वाडा, लाकडाचा वाडा, सागवानी वाडा, धार 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 पेटला. उन्हाळ्याचे दिवस, प्यायला पाण्याची पंचायत, पण वाड्याला आग लागली. लोक धावले, आग विझवण्याचा प्रयत्न करतात. घरातलं, रानातलं, हांड्यातलं, कळशीतलं पाणी संपलं लोकांच्या. आग आटोक्यात यायला तयार नाही. लोक दमले, थकले. जाऊ द्या, आता आपण हतबल झालो, उपाय चालणार नाही, वाडा जळून खाक होणार. लोक हातबल झाले आणि एवढ्यात एकाचं लक्ष गेलं. घराचा घरमालक गणपत पाटील जळत्या घरातच बसलाय, जळत्या वाड्यातच बसलाय तर बसला, आराम खुर्ची टाकून बसलाय आणि लाकडाच्या वाड्यात लाकडी खुर्चीवरच बसलाय. विठाला विठाला लोक म्हणले, अरे आग तर आटोक्यात येत नाही आणि पाटील तर घरात आराम खुर्ची टाकून बसले. लोक हाका मारू लागले, पाटील घराच्या बाहेर निघा, घराच्या बाहेर निघा. तो म्हणला, का? वाड्याला चौकडून आग लागली, आग आटोक्यात येत नाही, घराच्या बाहेर पडा. पाटील बसल्या बसल्याच म्हणाले, समजा मी नाही जर घराच्या बाहेर पडलो तर. गणपत पाटलाचं काय होईल हे विचारायला आळंदीला कोण्या वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणाकडे पंचांग पाहिजे गरज आहे का? नाही ना. लोक म्हणले, पाटील जाऊ द्या, वाडा असाही जळणार आहे, आम्हाला काही घेणं नाही देणं नाही, पण तुमच्या पोरांचा फायदा होणार. म्हणले, काय फायदा होणार? म्हणले, तुमच्यासाठी वेगळ्या सरपणाची गरज नाही पडणार. जळत्या घरातून एखादा बाहेर पडत नसल तर त्याची काय अवस्था होईल हे कुठं वेगळ्या ठिकाणी ऐकायला जायची गरज नाही, पाहायला जायची गरज नाही, गुगलवर सर्च करायची गरज नाही. माऊली म्हणतात, जळत्या घरातून बाहेर न पडणाराची जी अवस्था होईल, समजा तुम्ही जर देवाला शरण नाही गेला तर तशी तुमची अवस्था होईल. विठाला विठाला भगवान परमात्म्याच्या मुखात दिलेली ओवी आहे, तैसे लोका येऊन सोपद्रवा, केविन भजीचे माते. ओवी कळली नसली कळली तर पुढची ओवी सांगतो. अंगावरी पडता पाषाण, केविन सुवावे ओढण, रोगे दाटली उदास पण हो कदेशी. अंगावर दगडे पडतात. असं समजा दोन गटात तुफान हाणामारी चालू आहे आणि दोन्ही गटाशी संबंधित नसलेला, आज रासकर महाराजांचा कीर्तन ऐकायला आलेला एक सद्गृहस्थ सज्जन मध्ये जाऊन उभा राहिला. तुफान हाणामारी चालली दगडानं. तुमच्याकडे काय दगडाचा तोटा नाही, पण मला एक आनंद वाटला निलेश महाराज, त्या दगडांचा असा सुंदर फायदा करून घेतलाय तुम्ही की अगदी आपलातून. विठाला विठाला मी आल्याबरोबर पाहुण्यांना म्हणलं की इथं आल्यानंतर वेगळंच फिलिंग तयार होतंय. असं वाटतंय का एखाद्या ऐतिहासिक गावामध्ये मी आलोय. अगदी वाजवाना टाळ्या तुमच्यासाठी. तुम्हाला सांगावं लागतं राव, म्हणजे मी सांगितलेलं पटलं नाही का? शब्द माघारी घेतो बो, हे पाडून इटाचं बांधा. सुंदर अगदी आहे त्या दगडांचा सुंदर वापर. मी पाहुण्यांना बोललो, आमचं गाव निळोबरायांची जन्मभूमी महाराज, रामलिंग देवस्थान. 35 वर्ष निळोबरात त्या गावात राहिले. देवदैठणचे निंबराज महाराज, ज्यांचं मूळ गाव निरा नरसिंहपूर, त्यांच्या वडिलांनी आमच्या गावात तपश्चर्या केली म्हणून निंबराज महाराज झाले, त्यांची जन्मभूमी. आणि प्रभू रामचंद्रांनी स्थापित केलं शिवलिंग म्हणून रामलिंग देवस्थान. आमच्या गावात निळोबरायांचं मंदिर नाही, आम्हाला ते बांधायचं. मी म्हणलं, हे पटलं आपल्याला, तुमचा नंबर आहे माझ्याकडे, नक्की कॉन्टॅक्ट करतो. विठाला विठाला दोन गटात तुफान हाणामारी चालू आहे आणि दोन्ही गटाशी संबंधित नसलेली व्यक्ती मध्ये जाऊन उभी राहिली. लोक म्हणले, बाबा हो ना बाजूला, हो ना बाजूला, हो ना बाजूला. तो म्हणला, समजा नाही जर यातून बाजूला झालो तर अंगावर येणारे दगडी बघून एखादा बाजूला होत नसेल तर त्याचा कसा खिमा होईल, त्याची बॉडी पाठवून रिपोर्ट घ्यायची गरज आहे का? पोस्टमार्टम करून कसा मेला ते. हा,
माऊली म्हणतात अंगावर येणारे दगडी पाहून एखादा बाजूला होत नसेल समजा तर त्याची जी अवस्था होईल ना तीच अवस्था देवानानं शरण जाणारांची होईल. विठाला विठाला नाही समजलं पुढचं उदाहरण रोगे दाटेली अवदास पण ओखादी अशी तुम्ही माझ्याकडे बघा तसं कळायचं नाही लवकर अवघड आहे. विठाला विठाला सध्याच्या काळात अशा ओव्या सांगायला आणि त्याचा अर्थ सांगायला आळंदी शिकावं लागत आहे. गाणी पाठ करून तर लय कीर्तनकार झाले रगड. विठाला विठाला गळ्यामध्ये माळण हातात टाळण वारकरी लय झाले ते चिक्कार. कधीतरी असंही ऐकत चला गरज आहे याची. नाही तर पुढच्या काळात कीर्तनकारांना असं वाटावं लागल की कीर्तनकार होण्याकरता गाथा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायची गरजच नाही. विठाला विठाला जाऊ द्या तुम्हाला कितपत समजलंय समजलं तर घ्या नाही तर जेवून जा जाता जाता उपाशी जाऊ नका. रोगे दाटेली उद्या असं पण उखदेसी आजार झाला आहे. 75 वर्षाचं म्हातार ज्यानं कधी गोळी खाल्ली नाही सर आजार झाला डिटेक्ट झाला कॅन्सर. घाबरले घरचे. डॉक्टर म्हणले भाग्यवान आहात तुम्ही. तो म्हणला आजार झाला ना भाग्यवान. हो भाग्यवान आहात प्रायमरी स्टेजवर आहे. 6 महिने कोणाची लेकरं ती कोणाची ज्यांची असतील त्यांच्या आयांनी जवळ बोलून घ्या त्यांना. विठाला विठाला माझ्या मुलीची मैत्रिणी तिचे वडील शिक्षक होते. कॅन्सर डिटेक्ट झाला महाराज. झाला तो 4थ्या स्टेपवर निघाला. 1 महिन्यापूर्वी वारले. म्हणजे भाग्यवान आहे तुम्ही. औषधोपचार होऊ शकतो तुम्ही बरे होऊ शकता पण 6 महिने गोळ्या औषधांचा कोर्स करावा लागेल. 1-2 केमो करावे लागतील. 75 वर्षाचं म्हातारं आयुष्यात सर ज्याने कधी गोळी खाल्ली नाही पण डॉक्टर म्हणले कॅन्सरसारखा आजार. कॅन्सर म्हणजे माणूस कॅन्सल असा आजार आहे दुर्धर आजार आहे. आणि डॉक्टर म्हणतात बरा होईल पण 6 महिने गोळ्यांचा कोर्स करावा लागेल. म्हातारं ताडकन खुर्चीवरून उठलं म्हणलं छे पठ्ठ्यानं आतापर्यंत एक गोळी घेतली नाही आणि तुम्ही असं म्हणता की 6 महिने गोळ्यांचा आणि औषधांचा कोर्स पूर्ण करावा लागेल. छे आता मला सांगा कॅन्सरसारखा आजार झाला आहे आणि तो म्हातारा म्हणतो गोळ्या औषधं घेणार नाही छे. तर त्याचं जे होईल माऊली म्हणतात तीच अवस्था देवाला न शरण जाणारांची होईल. विठाला समजलं का नसं समजलं तर पुढचं उदाहरण. धडधडीत लोहरसी उडी न घालवे जैसी न करवे उसी अजगराची. आता हे तर कळलं का नाही तुम्हाला लोहरस म्हणजे काय. आता रसाचा तुमचा संबंध जास्त येतो. लोहरस म्हणजे काय जसा आंब्याचा रस जसा ऊसाचा रस जसा लिंबाचा रस जसा संत्र्याचा रस तसाच. ते रागान नका बघू मी जाणार आहे आज. आमरसासारखा आहे का लोहरस. ऊसाच्या रसासारखा संत्र्याच्या रसासारखा लिंबाच्या रसासारखा नाही. एरवी लोखंड वाकत नाही. ताप दिला तापून लाल केलं लगेच वागतं. त्याला अधिक टेन्शन दिलं लोखंडाचं वितळून काय होतं वितळल्यावर बर्फ होतं. कोण म्हणलं बर्फ होतं. अहो लोखंडाचं वितळल्यावर काय होईल. साधा प्रश्न आहे. पाणी लोखंडाचं वितळलेलं गरम हा शब्द किती नरम वाटतो त्याच्या पुढं. वितळलेलं लोखंड साक्षात लाभा. जुना काळ असेल ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी त्यावेळेला अस्तित्वात नव्हती. अवजार वगैरे बनवण्याकरता भला मोठा टँक कोळसे वगैरे लाकडं घालून त्याच्यात लोखंड वितळलेलं ते. आणि एक जण दशक्रियेला आलेला कार्यक्रम संपला आणि जाता जाता म्हणला 4-2 खुरपी 2-4 येळे कुदळी फावडे घेऊन जायचे म्हणून फॅक्टरीत गेला. आणि जसा तो टँक वितळलेल्या लोखंडाचं पाणी बघितलं आणि त्यानं कपडे काढायला सुरुवात केली. शेजारच्याने मित्रांनी विचारलं काय भानगडे. मला सकाळी सकाळी हातपाय तोंड धुवून दात घासले आणि चहा घेऊनच आलो. आंघोळच केली नाही. चांगलं नितळ पाणी दिसतंय उडी मारून येतो. कशात तुम्ही झोपले नाहीत ना. कशात वितळलेल्या लोखंडाच्या पाण्यात. तो काय म्हणतो उडी मारून येतो. तो म्हणला भल्या गृहस्था ज्याच्यामध्ये उडी मारून येतो ज्याच्यामध्ये बुडी मारून येतो ज्याच्यामध्ये आंघोळ करून येतो असं तू म्हणतोय तो स्विमिंग टँक आहे विहीर आहे
12 नाला बेंडिंगचा खड्डा आहे, उजनीचा डॅम आहे. अरे हा लोहरस आहे, लोहरस. याच्यामध्ये उडी मारू नको. तो म्हणला समजा मारलीस तर माऊली म्हणतात त्याची जी अवस्था होईल समजा तीच अवस्था देवाला न शरण जाणारांची होईल. विठाला विठाला. समजलं पुढचं उदाहरण, नसलं समजलं तर न करावे उशी अजगराची. एखादा अजगराची उशी करून झोपला तो निवांत झोपणार कुठं. मग त्याची जी अवस्था होईल समजून घेत चला, त्याची जी अवस्था होईल तीच अवस्था देवाना शरण जाणारांची होईल. आता बास का अजून सांगू. समजलं नसलं समजलं तर पुढची ववी. विठाला विठाला. काही 17व्या अध्यायातले ओवे आहेत, काही 13व्या अध्यायातले ओवे आहेत. विषखाने नागवे जळत घरी न रिघवे, व्याघ्र विवरा न करवे वस्ती जेवी. विषखाने नागवे, विष खाऊ नकोस, विष पिऊ नकोस. तो म्हणला नाही 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 नाही, लई ताण लागली, चालत चालू काहीच भेटलं नाही, दिसतंय भरलेलं, पितो. अरे पिऊ नकोस ते विष आहे. तो म्हणला पितो. अरे पिऊ नको हे विष आहे. तो म्हणला नाही पिलो तो मी मरल. तो म्हणला पिला तरी मरल. आता विष पिल्यानंतर कशा गुदगुल्या होतेत हे जे पिऊन वाचलंय त्याला विचारा. एखाद दोन असतील ना गावात, सगळीकडे येते. माझा एक आमचा जवळचा पाहुणा पिला औषध, दवाखान्यात ॲडमिट झाला, बरा झाला. मी भेटायला गेलो, नात्यानं मेवणा होता माझा. मी विनोदाने त्याला बोललो, पाहुणा समजा परत तुम्हाला मरायचंच ठरलं तर काय करताल हो तुम्ही, औषध पिणार. तो मला दुसरा कोणताही प्रयोग करेल पण हा पुन्हा नाही. मला औषध पिलो 5 ml, पण 5 ml पोटातलं औषध काढण्याकरता डॉक्टरनं नारसाळण नळी लावून 5 लिटरचं कॅन वतलंय पोटात. विठाला विठाला. समजा एखादा विष पिला तर त्याची जी अवस्था होईल माऊली म्हणतात तीच अवस्था देवाला न शरण जाणारांची होईल. व्याघ्र विवरा न करवे वस्ती जेवी. तुमच्याकडे वाघाची भीती नाही ना? नाही, आमच्याकडे आहे. खूप वाघ आहेत, दिवसातून कोणाला तरी दिसतोच. बरं एक वाघ जर गावात आला तर ह्या रात्रीच्या 7 वाजल्यापासून रानात तुम्हाला कोणी दिसणार नाही, दाऱ्यावर कोणी जाणार नाही. एवढी दहशत. ते कांदे काढण्याचा कार्यक्रम लोक मिळत नाही, ती बलगरं वगैरे आणलेले, त्यांच्याबरोबर घरच्या काही महिला काढू लागायला गेलेल्या. काम थोडंसं राहिलं म्हणून आटपा आता उद्यावर नका टाकू म्हणून थोडासा उशीरच झाला. सगळं काही उरकलं निघाल्या. दुसरी म्हणली अगं काल कोणीतरी ऊसाच्या फडात वाघ बघितलाय, एक नाही दोन पिलं त्यांच्या मागं, पाय उचला पाय उचला पाय उचला पाय उचला. दुसरी म्हणली काय बाई काय घाबरते तू, वाघ याने इथं दिसला. मला असं वाटतं वाघ ज्या फडात आहे ना ऊसाच्या, आजचा मुक्काम तिथंच करावा. कुठं? ज्या ऊसाच्या फडात वाघ पाहिलाय तिथं. माऊली म्हणतात एखादा मुक्कामाला राहिला समजा तिथं तर त्याची जी अवस्था होईल तीच अवस्था देवाला न शरण जाणारांची होईल. विठाला विठाला. समजलं का? अजून सांगू पुढं? आता बस झालं ना. पण आता ऐका, माऊली म्हणतात तुम्ही देवाची शरणागती केली नाही समजा तर तुमची काय अवस्था होईल. एवढी उदाहरणं मी तुम्हाला सांगितली. आणखी बऱ्याचशा वया माऊलींनी लिहिल्यात, जेवढ्या आठवल्या तेवढ्या सांगितल्या. पण ज्ञानोबऱ्यांची भाषा कळण्याकरता ऐकणारा सुद्धा तेवढाच समजदार पाहिजे बुवा. एवढी सोपी गोष्ट नाही. वैकुंठवासी आदरणीय विठ्ठल बाबा घुले आमचे संस्थेचे शिक्षक अध्यापक असं म्हणायचे, पोरांनो ज्ञानेश्वरी जर समजून घ्यायची असेल तुम्हाला तर पंचदशी, वृत्तीप्रभाकर, विचारसागर हे ग्रंथ अगोदर सुटलेले असले पाहिजेत. गीतेचा अन्वय अर्थ अगोदर सुटलेला असला पाहिजे तर ज्ञानेश्वरी तुम्हाला कळल. विठाला विठाला विठाला. कीर्तन सुरू झाल्यानंतर 8:30 वाजता येणाऱ्यांना माऊलीच्या ओव्या नाही समजायच्या, ऐकावं लागतं त्याच्याकरता. आणि चांगल्या लोकांचं ऐकावं लागतं. म्हणजे मी फार विद्वानी अशातला भाग नाही, पण चांगल्या लोकांचं ऐकलं पाहिजे. ती एक चिंतनाची बैठक आहे स्वतंत्र, नाहीतर झोपाच येतात लोकांना. पण हे समजणं माऊलींची भाषा एवढी सोपी गोष्ट नाही. पण आता थोडा सोपा समजा सांगतो. विठाला विठाला विठाला. हा समजा सांगणार आहे तो मी स्वतःच माझ्या मनातला सांगणार नाही. मग मला वाटतं ते ऐका असं म्हणणार नाही, कारण माझी बायको माझं ऐकत नाही. तुम्ही काय ऐकणार आहे? मला काय वाटतंय, मला असं वाटतंय. हा माऊलींच्याच भाषेतला समजा. हा समजा थोडासा वेगळा. इथे समजायचंच. समजा तुम्ही देवाला शरण जात नाहीत, मग माऊली म्हणते नाही जात तुम्ही देवाला शरण समजा, नका जाऊ.
पण देवाला शरण न जाण्या इतपत, देवाची शरणागती न करण्या इतपत तुमच्याजवळ वेगळं असं कोणतं बळ आहे, कोणती ताकद आहे, कोणता वशील आहे, कोणतं सामर्थ्य आहे की तुम्हाला देवाची शरणागती करायची गरज वाटत नाही. त्या घमेंडीवर, त्या दमावर, त्या जोरावर तुम्हाला असं वाटतं मरणाच्या काळी, संकट काळी, अंतिम वेळी देवाच्या व्यतिरिक्त हा माझ्याकरता धावत येणार आहे, तो माझ्याकरता धावत येणार आहे, याचा आसरा आहे, त्याचा आसरा आहे, कोणाचा आसरा आहे, अशी कोणती घमेंड तुमच्या जवळ आहे आणि त्याच्या जीवावर, त्या वशिल्यावर तुम्ही देवाची शरणागती करत नाहीत. विठाला विठाला माऊलींची उभीन त्याला अनुसरून तुकोबऱ्यांचं प्रमाण सांगतो. अगा मातेनं भजावया लागे कवन बळपा असे अंगी. तुम्ही मला भजत नाहीत, भगवान परमात्म्याच्या मुखात दिलेली उभी आहे, तुम्ही मला शरण येत नाहीत, नका येऊ. पण माझ्या व्यतिरिक्त असा कोणतं सामर्थ्य तुमच्याजवळ आहे, कोणतं बळ तुमच्याजवळ आहे, कोणती ताकद तुमच्याजवळ आहे, कोणाचा आसरा आहे तुम्हाला त्यावेळेस? सासऱ्याचा आसरा आहे, सासूचा आसरा आहे, मेवण्याचा आसरा आहे, मेवणीचा आसरा आहे, का सगळ्यांच्या हातात कासरा आहे? कासराच म्हणतात ना तुमच्याकडं. तुम्ही मैताला जाताना काही भाग्यवान आहे तुम्ही, कोणीच जात नाही मैताला. आपल्या कोणी यायचं मग? अहो जरा बोलत चला, थोडा संवाद साधला गेला पाहिजे. विठाला विठाला विठाला. मैताला गेल्यानंतर ती बॉडी तिरडीवर बांधतात. बांधणारे लोक स्पेशल असतात आणि असली पाहिजेत. ते आढा कसा घ्यायचा हे आपल्याला कळणार नाही नवख्या माणसाला, पण ते इकडून एक तिकडून एक दोघं जण वाढ 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 वाढ. मी म्हणलो एवढे का वडीत येत? नंतर मी अंदाज केला कदाचित त्यांना भीती वाटत असावी, सैल राहिलं तर हे जाता जाता मधी उठून बसल. किती कर्कचून बांधतात नाही, किती कर्कचून बांधतात. बरं आणखी पुढं जाऊन सांगतो. आमच्याकडं घरातली एखादी व्यक्ती मेली की घरातले बाकीचे लोक त्याच्याजवळ बसून रडतात. तुमच्याकडं तुम्ही कीर्तन ऐकता ना? पण नक्की जागे आहात ना? आमच्याकडं घरातलं एखादी व्यक्ती गेली की बाकीचे जवळ बसतात आणि रडतात. तुमच्याकडं हां रडतात. शाबास. असं बोलत चला, जरा वायफट नाही बोलायचं, जेवढं विचारलं तेवढंच फक्त. बरं आता आमच्याकडं रडायला लागली का लोक अशी रडतात. तुम्ही गेलात आता आमचं कसं होईल? तुमच्याकडं काय म्हणून रडतात? असंच म्हणून रडतात ना. बरं मी बराच लांब आलोय, 110 किलोमीटर माझ्या गावापासून. आता एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो. आयुष्यभर ज्यानं आपल्या कुटुंबातील सदस्याकरता पाप केलंय, कधी यात्रा नाही, कधी वारी नाही, कधी भजन नाही, कधी कीर्तन नाही, कधी अन्नदान नाही, आयुष्यभर आपल्या प्रपंचाकरता, प्रपंचातील सदस्याकरता आयुष्यभर ज्यानं पाप केलं आणि एक दिवस तो मेला, म्हणून घरातले लोक असं म्हणून कधी रडले का? बाबा आमच्यासाठी जे नाही ते पाप केले तुम्ही, कधी पुण्य केलं नाही, कधी देवधर्म केलं नाहीत, आयुष्यभर आमच्याकरता पाप करून तुम्ही मेलात. आता तुमचं कसं होईल? तुम्ही स्वर्गात जाल का नरकात? असं म्हणून कोणी रडले का? तुम्ही पुण्य करून मरा, पाप करून मरा, पण मागचे रडणारे हेच म्हणून रडतात तुम्ही गेले, आता आमचं कसं होईल? तुकोबराय याचं सुंदर वर्णन करतात. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी, अंत हे काळीचे नाही कोणी. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत काळीचे नाही कोणी, अंत काळीचे नाही कोणी. तुकोबराय किती सुंदर लिहितात. जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा. किंवा आमचे नाथ महाराज किती सुंदर बोलतात बघा. नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही रे नाही कुणाचे कोणी.
करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. सुंदर गोड आवाज आहे, गोड आवाज, अतिशय सुंदर. हे प्रमाण मी तसं वाजून म्हणत नाही, कारण अभंग हा क्षेपक मानला जातो एक. पण जुना जो एकनाथी गाथा आहे, जुना, माझ्याकडे एक प्रत आहे, ती बरीच जुनी आहे. त्यामध्ये वारियाने कुंडल हाले, नाही कुणाचे कुणी, हे 2 अभंग प्रचलित आहेत म्हणून शेवटच्या पानावर छापलेले आहेत. माझ्याकडे जुना गाथा आहे एकनाथ महाराजांचा असतो. नाही कोणी कुणाचं नाही. आणि ते जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. महाराज काही घेणं देणं नाही आपल्याबद्दल लोकांना. आपण आहे तर असं वाटतं. बाप कायम पोरांना म्हणत असतो, ना आलाय का नो सुधरा जरा, मी मेल्यावर कसं होईल तुमचं, मी मेल्यावर कसं होईल तुमचं. पोरं फक्त बापाच्या तोंडा बोलत नाहीत, मनात ते म्हणत असतात तू एकदा मर तर खरं, बघू जे व्हायचं ते होईल. कोणाला काही घेणं नाही महाराज. आपल्याला वाटतं हा आपला तो आपला तो आपला तो आपला. आहा आहा आहा, कोणीच आपलं नाही. आपुली नव्हतीच कोणी, आपलं कोणीच नाही. पण एक कळायला मात्र वेळ जाते, उशीर होतो. महाराज मला सांगा, अब्जावधी रुपये कमावले म्हणून अब्जाधीशाला कुणी 500च्या नोटाच्या बंडलात जाळलाय का हो? नाही. धीरूभाई अंबानी अब्जाधीश झाला त्याच्यासाठी चन्नाची लाकडं तरी आणली का कोणी? नाही ना. हे तर जग आहे. शेवटी कोणी कामाला येत नाही बुवा, कोणी नाही. अहो सगळं चापून चापून काढतात, चापून चापून काढतात. तुमच्या कर्माची शिदोरी तुमच्याजवळ देऊन यमाच्या हाती बांधून देतात तुम्हाला बुवा. विठाला विठाला. हे लहान असताना एक जुने कीर्तनकार होते विद्वान, ते विनोदाने एक उदाहरण सांगायचे. जुना काळ, आता एका गावच्या 5-5 ग्रामपंचायती झाल्या. पहिले ग्रुप ग्रामपंचायत, 5 गावचा पाटील. पाटील म्हणलं का रोबाबाई तसा दाचवायचा महाराज. पाटील म्हणजे काय, एक वेगळंच वैभव होतं जुन्या काळामध्ये. आता काय परीक्षा देऊन कोणी पण पाटील होते, त्याला काय अर्थ नाही. पाटलाचं वजनच हे 7.5 फूट उंची, मिशाचे आकडे, कोसल्याचा फेटा, चायना सिल्कचा शर्ट, अंगामध्ये रेशमी काटाचं धोतर, कोल्हापुरी जोडे, हातात चांदीचं कडं, पायात चांदीचा तुळा, चांदीचा करतोटा, 8 बोटामध्ये अंगठ्या, गळ्यामध्ये चेन, असा पाटलांचा रुबाब. बरं किती रुबाब असू द्या, एक दिवस मरायचे ना. गेले पाटील. 5 वर्षातले लोक गोळा झाले. एक लक्षात घ्या, जाशील रे बस, जाशील रे बस, जाशील रे बस अशा आग्रहानं आपल्याला थांबवून घेणारी माणसं पण मेल्यानंतर विचारतात कधी उचलणार आहे. हे जगाची जगरीत आहे, हे जगाची जगरहाटी आहे. लोक म्हणले उरका, किती वेळ ठेवायचं. आंघोळीला बाहेर काढल्यानंतर ठराविक मंडळी असतात, चापून 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 सगळं काढलं. ते पायातला चांदीचा तोडा काढला, हातात चांदीचं कडं, 8 बोटातल्या अंगठ्या, गळ्यातले चेन, कमरेचा करदोटा सगळं काढलं. त्याचं गाठोडं बांधलं. आणि मग लोक विचारतात, ए कोणाकडे द्यायचं रे, नाही तर नंतर प्रॉब्लेम होतात, दाव्यात मारामाऱ्या होतात. मी असा एक दावा पाडला बुवा, प्रॉपर्टीसाठी पोरात भांडणं. एकाने पुण्याला दावा केला आणि एकाने गावाकडे केला. मी विचार केला कावळ्याने नेमकं जायचं कुठं, पुण्याला जायचं का गावाकडे जायचं. अवघड आहे महाराज. एक व्हिडिओ क्लिप आली ते मधल्या काळात, दशक्रिया होती, मुंडन केलेलं आणि प्रॉपर्टी करता सख्या भावात भांडणं, विधी बाजूला. विठाला विठाला सगळं काढलं. नवीन कपडे तिरडीवरती. आणि मग शेवटचा कार्यक्रम असतो कोणता, ते परात, पाय धुतात ना, तुमच्याकडे धुतात का शेवटी पाय धुवायचा कार्यक्रम. मग ते 4-2 बायाने ते म्हातारीला, हे 75-80 वर्षाची पाटील, ती म्हातारी असं 70-71 वर्षाची, दोन्ही हाताने धरलेलं आणलेलं. म्हातारीने पायावर पाणी टाकलं. आता आयुष्यभर ज्याच्यावर प्रपंच केला आणि ते गेल्यानंतर म्हातारीला दुःख अनावर, अश्रू अनावर झाले, रडू लागले म्हातारी. आणि रडता रडता म्हातारीचं लक्ष गेलं. अंगावरचे सगळे दागिने काढले होते पण पाटलाच्या कानात बिग बाळी होती. तुम्ही बघितली असेल, मी बघितली ती. त्याला छोटीशी मुरडशेंग, छोटीशी आरली, त्याच्यामध्ये मोती, एखादं रत्न वगैरे जडवलेलं. जुन्या काळातले पाटील अर्ध्या तुळ्याचे. रडता रडता पाटलीनबाई विचार करू लागली, सगळंच काढलं पण एवढंच कसं राहिलं, चुकून राहिलं असेल. पण आता मी जर म्हटलं कानातली बाळी राहिली तेवढी काढा तर लोक काय म्हणतील, सोन्यासारखा नवरा मेला आणि म्हातारीचा जीव सोन्यात. बरं जाऊ द्यावी तर सध्याच्या बाजार हिशोबाप्रमाणे म्हातारं जाता जाता 50,000ला चुना लावून चाललं. तेवढ्या 10, 12, 13, 14 सगळं होईल. म्हातारी मोठी हुशार, तिनं पायाला हात लावला. वातावरण थोडं शांत झालेलं आणि शांत वातावरणात म्हातारी मोठ्यानं ओरडली, कोल्हापुरी जोड्याशिवाय कधी घातला नाही. लोक म्हणले काय झालं बुवा,
कोल्हापुरी जोडा लोक पायाकडे बघायला लागले पाटलांच्या. चांदीचा तोडा कसा पाया शोभून दिसत होता, लोक पायाकडे बघायला लागले. रेशमी काठाशिवाय कधी धोतर घातलं नाही, लोक धोत्राकडे बघायला लागले, महाराजाच्या नाही पाटलाच्या. चांदीचा करदोटा कसा कमरेला शोभत होता, कमरेकडे बघायला लागले. पातोळ्याची चैन कशी गळ्या शोभत होती. ते मी एका ठिकाणी असं ऐकलं, म्हणलं ह्या गावात रडायची असली कशी पद्धत, म्हणले ती वब्या गाते. म्हणलं शाबास, माऊलीच्या गाना तिकडं, इथं माहितावर कुठं. म्हातारी हळूच कानाकडे शिरली. अजूनही तुमच्या कानात बाळी कशी शोभून दिसते. काढणारे म्हणले अरा सगळंच काढलं, एवढंच कसं राहिलं, काढा काढा काढा. म्हातारी म्हणली एवढा राडा त्याच्या करताय. हे मी म्हणत नाही, हे मी म्हणत नाही, तुकोबारा किती सुंदर लिहितात. हे जसंच्या तसा प्रसंग. बांधोनी या देती या माझी हाती भूषणे ही घेती काढोनिया, भूषणे ही घेती काढोनिया. बांधोनी या देती या माझी भूषणे घेती काढोनिया, भूषणे घेती काढोनिया. अंगावर तर चापून चापून काढणारी ही मंडळी शेवटच्या क्षणी आमच्या काय उपयोगाला येणार आहेत. शेवटच्या क्षणी आमच्याकरता काय धावत येणार आहे. हा, कोणीच येत नाही धावत बुवा. नामदेव राय उभे राहिले भगवान परमात्म्याच्या समोर आणि विनंती करतात, हे देवादी देवा, कळलं मला, शेवटी माझ्या कोणी नाही, कोणी नाही, कोणी येत नाही माझ्या करता. अंतकाळी मी परदेशी ऐसे जाणोनिया मानसी, मनोनिया ऋषिकेशी शरण मी तुझा आलो. मी शरण आलो त्याचं हे कारण आहे. देवच ते देवाने थोडीशी लीला केली. म्हणले नामदेव महाराज, तुम्ही अलीकडच्या काळात कमी कीर्तन ऐकायला लागले बरं का. नामदेवराय म्हणले कसं काय देवा. ते म्हणले अलीकडच्या काळात तुम्ही श्राद्धाच्या कीर्तनाला जास्त जात नाहीत वाटतं. हा लोक 50-50 हजार रुपये देऊन बोलून घेतात त्या बोवाला. म्हणले कशा करता, खालून चिठ्ठी लिहून देतात, आई माझा मायेचा सागर म्हणायचं एकदा, म्हणतात का नाही. तेच काय खूप लोक आता म्हणायला लागले श्राद्धाची कीर्तन त्याच्याशिवाय संपत नाहीत बुवा. तुम्हाला कसं कळत नाही, आई माझी मायेचा सागर, एवढं वर्णन केलं कीर्तनकारांनी, अगदी रडून रडून गाणं म्हणू म्हणून. आणि तुम्ही म्हणता कोणीच उपयोगाला येत नाही. अहो तुमचाच पुढचा अवतार तुकोबाऱ्यांचा लिहून ठेवलं का नाही. ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती, देह विसर्या पुला जवळी घेता शिण गेला, मातेची या चित्ती अवघी बाळकाचीच व्याप्ती. किती किती लिहिलं आईबद्दल. निस्वार्थ निर्लोभ अमर्याद प्रेम करणारी ती आहे. नामदेवराय म्हणतात देवा हे मी मान्य करतो, पण कितीही जरी तिनं माझ्यावर निस्वार्थ प्रेम केलं असेल तरी शेवटी ती सुद्धा माझ्या उपयोगाला येत नाही. 9 मास गर्भवासी कष्ट झाले ज्या मातेसी, आता ती निष्ठुर झाली कैसी, अंती दुरी राहिली. मग निस्वार्थ निर्लोभ अमर्याद प्रेम करणारी आई शेवटच्या क्षणी उपयोगाला येत नसल तर व्याह्या जावयाचं नातं लावायचं कुठं. विठ्ठल 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 विठ्ठल. जे जे बाळाची आवड मुखे घालून करी कोड, जेव्हा लागली यमवोड तेव्हा दुरी राहिली. स्त्रिया पुत्राधिक बाळे हितव स्नेहाचे स्नेहाळे, तुझ्या दर्शनाहून व्याकुळे अंती दुरी राहिली. सर्वस्व स्वामिनी म्हणविसी कांता, तेही केश देता रडत असे. आहा, कोणीच उपयोगाला येत नाही बुवा. आणि मी आत्तापर्यंत एवढे सांगून तुम्हाला जर घमेंडच असेल की शेवटच्या क्षणी मृत्यूसमयी काळाच्या ताडीतून सोडवण्याकरता माझं देवाव्यतिरिक्त कुणीतरी धावणार आहे अशी घमेंड असलच तुमच्याकडं, तर एकदा मरूनच बघा. लईच मनाला लावून घेतान, घरी जातान घेतान फाशीन माझ्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवतान. रासकर महाराज म्हणले मरून बघा. विठाला विठाला मनालची समजूत घालत असताना तुकोबाराने कधी सुंदर घातली का नाही सांगा ना. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. काळ आला जवळी
समजूत घालतात, मनाला उपदेश करतात, कशाला गुंतो या माया जाळात. सोडविना तेव्हा माया बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, सेजेची कामिन दूर राहे. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली, कोणी उपयोगाला येत नाही. मग कुणीच उपयोगाला येत नाही का हो? कुणीच उपयोगाला येत नाही का? माझी माऊली म्हणते, माझी माऊली म्हणते, ज्यावेळेला कुणीच आमच्याकरता धावत येत नाही, त्यावेळेला एक जण धावत आल्याशिवाय राहत नाही. हरिविन धावया न पवे कोणी, हरिविन धावया न पवे कोणी, हरिविन धावया न पावे कोणी, हरिविन धावया न पावे कोणी. नामासी विनमुख तोंड पापिया, नामासी विनमुख तोंड पापिया. हरिविन धावया न पवे कोणी, हरिविन धावया न पवे. हरिविन धावया न पावे कोणी कोणी, हरिविन धावया न पावे कोणी कोणी कोणी. ज्ञानेश्वर माऊली म्हणते, ज्यावेळेला कुणीच धावत नाही, त्यावेळेला एक जण धावत आल्याशिवाय राहत नाही. कोण? हरिविण धावया न पवे कोणी, त्याच्याशिवाय आमच्याकरता कुणीच धावत नाही. एकानं प्रश्न विचारला, तुकोबर आहे, तुम्ही प्रमाण दिलं ज्ञानोबरायांच्या हरिपाठातलं, हरिविण धावया न पवे कोणी, किंवा तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. पण तुकोबर आहे, ज्यावेळेला आयुष्यभर आम्ही ज्यांना आमचं म्हणत बसलो, ते जर आमच्याकरता धावत नसतील, तर हा देव तरी आमच्याकरता का धावतो? तुकोबाई म्हणतात, उत्तर त्याच्यातच आहे. ज्यांना तुम्ही आयुष्यभर आपलं म्हणत होता, ती आपली नव्हतीच कोणी, ती आपली नव्हतीच. ज्या अर्थी तो धावत येतो, त्या अर्थी खऱ्या अर्थानं तोच तर आपला आहे. विठाला विठाला. आता थोडंसं व्यवहारात या, थोडंसं अलीकडे या. व्यवहारातही आपल्या छोट्या मोठ्या संकटातून आम्हाला सोडवण्याकरता आमच्याकरता कोण धावतो? ज्याचं आपलं 10 पिढ्याचं वय राहील तो. माझी भाषा कळली ना तुम्हाला? व्यवहारात थोडं व्यवहारात या अलीकडं, अध्यात्मातून. व्यवहारात आमच्यावर येणाऱ्या छोट्या मोठ्या संकटातून आम्हाला सोडवण्याकरता, वाचवण्याकरता आमच्याकरता कोण धावतो? ज्यांचं आपलं 10 पिढ्याचं वैर येतो, की जो आपल्या जवळचा आहे, तो जो आपल्या जवळचा आहे, जो आपला आहे, ज्याला आपल्याबद्दल आपलेपणा वाटतो, तोच आपल्याकरता धावत येत असतो व्यवहारात. मग तो तर खऱ्या अर्थानं आपला आहे, आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपला आहे. त्याच्याशिवाय आमच्यासाठी कोण धावतील? एक व्यवहारातलं उदाहरण सांगतो. हरिभक्तीपरायण पठाडे महाराज, मी लहानपणी त्यांची कीर्तन ऐकली. कोण पठाडे महाराज? नाही, यांना भाऊ सांगू द्या ना, नाव मला माहिती पाहिजे, नाही तर तुम्हाला आळसून आठवल. विठाला विठाला विनोदानं बोललो बरं, नाही तर जाऊन सांगता त्यांना. आध्यात्मिक क्षेत्रातला कीर्तन परंपरेतला नरकेसरी विठाला विठाला. असं वक्तृत्व, अभंग सोडवण्याची पद्धत, प्रमाण म्हणण्याची लकब आतापर्यंत मला ऐकायला आणि पाहायला मिळाली नाही. विठाला विठाला. गेली माणसं होऊन गेली, ज्यांनी बघितलं ती भाग्यवान आहेत असं समजा. मी पाहिलं, थोडंसं ऐकलं, मला जास्त ऐकायला मिळालं नाही. ज्यावेळेला मला कीर्तन प्रवचनातली बऱ्यापैकी समज आली, त्यावेळेला ते वारले. 1996 साली आमच्याच गावाजवळ अपघात झाला त्यांचा. ते एक उदाहरण सांगायचे, लौकिक घातलं. आपण ऐकण्यासारखं आहे, मुद्दाम वेगळ्या विषयातून. जो आपला आहे तोच आपल्याकरता धावतो, याच्याकरता बोलतो लौकिकात. मग अध्यात्मात तर तोच आपला आहे, तो का नाही धावणार याकरता बोलतोय. थोडी संगती लावण्याचा प्रयत्न. 2 सख्खे भाऊ लहानपणी आईवडील वारले. एक थोडासा जाणताय, पण एक एवढा अजान आहे की त्याला आईवडील सुद्धा आठवू नयेत, एवढा अजान, नेमता एकदम. आईवडील वारल्या, जवळचं नातेवाईक कुणी नाही, पण मोठ्या भावानं धाकट्या भावावर एवढं जीवापाड प्रेम केलं, पोटच्या लेकरासारखं, काळजाच्या तुकड्यासारखं, तर हाताच्या फोडाप्रमाणे जपला त्याला. निश्चिम प्रेम, लहानाचे मोठे होत राहिले. पण मोठ्यावर लहानाचं सुद्धा एवढं प्रेम. मित्रमंडळीत कधी गावात जर बसला आणि मोठ्या भावाचा जर विषय निघाला, तर डोळ्यात पाणी आणून त्यानं सांगावं, आई बाप आठवत नाहीत माझे, आणि दादानं कधी मला आठवही दिले नाहीत.
पण कधी कधी असं वाटतं माझे मायबाप जरी जिवंत असते ना तरी त्यांनी सुद्धा माझ्या दादा एवढं प्रेम माझ्यावर केलं नसतं. विठाला विठाला हरी विठ्ठल. हे भावाभावातलं प्रेम. मोठे झाले, कर्तबगार निघाले, दोघांची लग्न झाली. आता हे भाऊ भाऊ, त्या दोघांच्या बायका, त्या बायका बायकातलं नातं कोणतं? जावा जावा. एकीने गोगरगावला जावा आणि एकीने कर्जतला जावा. एका तालुक्यात जाऊन दोघींनी कधीच एकत्र न यावा. त्यांचं नाव जावा जावा. भावा भावाचं प्रेम, पण जावा जावांचं पटत नव्हतं. आता तुमच्यासाठी प्रश्न आहे, खोटं बोलायचं नाही मारुतीच्या दारात. मला सांगा, जावा जावांची भांडणं कशा करता? तुम्ही काही भांडला नाहीत काय मनापासून? उत्तर सांगू त्याचं? भाऊ म्हणतोय, अरे वहिनी सकाळी गेली रानात 10 वाजता, दिवस झोकलाय मावळ तिकडं, 2 वाजले अजून घरी. तू काय गामधाम सुचतं का नाही तुला? काय कामधाम आहे का नाही अंगात तुझ्या? ती म्हणती, कामधाम माझ्या अंगात? माझ्या अंगातलं काम बघायचं का तुम्हाला? बघायचंच असेल तर ऐका, सांगत येतो मला, वेगळं निघा आणि वेगळं निघून शबास. तेवढ्यासाठी सगळं असतंय. रोज भांडणं दोघींची. रात्रीची वाट टळते पण भांडणं टळत नाही. मोठ्यानं ओळखलं, सुज्ञच होता तो. एक दिवस धान्या भावाला हाक मारली, बारक्या, अरे दादा मला असं वाटतं आपण वेगळं निघू. वेगळं निघू म्हटल्याबरोबर खळकण डोळ्यात अश्रू. समोर आला, दादा चुकलं का रे? काही चुकलं असेल तर एक कानफळात ठेवून दे. का मारली विचारणार नाही, पण वेगळं निघण्याची भाषा कशा करता? जवळ घेतलं, पाठीवर हात फिरवला, माझ्या राजा तुझं नाही रे काही चुकलं आणि चुकणारही नाही. पण रात्रीची वाट टळते, दोघींची भांडणं टळत नाहीत. 2 घास सुखानं पोटात जावं वाटत असेल तर माझं ऐक, मला कारण कळलंय, वेगळं निघावं, खाल्लेलं अंगी लागल आपल्या भाषेत. भावाचं म्हणणं मान्य केलं, 2 जण वेगळे निघाले. बारकाईनं ऐका, थोडं विषयांतर करतोय पण मुद्दाम आपल्या करता करतोय. जुन्या काळातला सासरा आणि सध्याच्या काळातला सरसासरा, जमीन आसमानाचं अंतर पडलंय. 70-75 वर्षाच्या माझ्या माऊल्या माझ्या समोर बसल्यात. सासुरवा स्वसला तुम्ही? सासुरवा स्वसला का नाही? तुम्हाला सासाच नव्हत्या वाटतं कोणाला? भाग्यवान आहे तुम्ही. नाही नाही नाही, माझं ऐका, तुमचं नंतर ऐकन कीर्तन झाल्यावर. सासुरवास स्वसला ना तुम्ही? मला जे सांगायचं ते महत्त्वाचं आहे. स्वसला सासुरवास किती? आज जर माझ्या आईनं कधी त्या गोष्टी जर मला सांगितल्या तर ऐकून डोळ्यात पाणी येतं. त्यांनी स्वसला कसा असेल? विठाला विठाला. पोरगी माहेर दिवाळ सणाला आली, भाऊबीजेला, का बापाच्या गळा पडून रडायची, बाबा लई जड झाली असेल तर दगड बांधून विहिरीत ढकलून द्या, पण मेली तरी जायची नाही त्या खाटे खाण्यात. हे वाक्य असायचं पुरीचं. मग बाप म्हणायचा का नको जाऊ, थांबितच, हायवेला 1 गुंठा घेऊन देतो, गाळा काढून देतो, घर बांधून देतो, असा म्हणत होता जुना बाप? नाही. ऐका, ही जुनी म्हातारी माणसं काही मातीत जन्माला आली होती, काही मातीची बनलेली होती कुणास ठाऊक. सगळं माहीत असायचं बापाला, सगळं. तरी त्या बापाने त्या पुरीला काय म्हणायचं? डोळ्यात आलेले अश्रू डोळ्यात आटवायचे, डोळ्यात जिरवायचे आणि पोरीला समोर उभी करून म्हणायचं, खबरदार, हे वाक्य जर मुखातून पुन्हा बाहेर काढशील तर दिल्या घरी का मेल्या घरी, जिथं उभी दिली तिथून आडवी काढण्यात तुझा आणि माझा पुरुषार्थ आहे. नांद्याचं चांदणं झालं तर या परिसरात मानवर करून जगणारा तुझा बाप, पण माझ्याच गावात मानवर करता यायची नाही. मला सांगू नकोस, जावं लागतंय. 2 दिवस राहणार असतील तर उद्या नेऊन घालवतो म्हणायचा. आणि सध्याचा बाप, किती अंतर पडलं. विठाला विठाला. तरुण मंडळींची संख्या इकडे कमी आहे, पण हा जोडून एक विनंती करतो, जुन्या माणसाला घरातली आडगळण बोध समजू नका. जुनी माणसं जात चालली, त्यांच्याबरोबर एक विशिष्ट विचार आणि विशिष्ट तत्व समाजातून लोप पावत चाललं, त्याची पोकळी निर्माण होत चालली. आणि ती पोकळी पुढच्या दीर्घ काळात कधी न भरून निघण्यासारखी आहे. विठाला विठाला. हे दोघं वेगळे निघाले, पण धाकट्याचा सासरा अलीकडच्या काळातला होता
आणि त्याची सासूरवाडी आमच्याकडची रांजणगाव MIDCच्या जवळची. 25 लाख आणि 30 लाख गुंठा. जसा जावाई वेगळा निघाला असं सासऱ्याला कळालं, गाडी घेऊनच घरी आणि आल्या घरात शिरला. जावाई बापू. काय मामा? जरी भावानं तुम्हाला वेगळं काढलं असेल तर घाबरू नका, तुमचा सासरा अजून जिवंत आहे, फाशी देऊन मारला पाहिजे त्याला. हे जावाई वेगळं निघण्याची जी वाट पाहणारे सासरे आहेत ना, यांना दिवसा डोळ्या घासले टाकून पेटवून दिली पाहिजेत. लाज वाटली पाहिजे थोडीशी बोलताना देखील. चेक काढला, कोटभर रुपयाचा चेक पोरीच्या हातात. आता तिच्या माहेरचा पैसा. लगेच बाप गेल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर बोलवला, आर्किटेक्ट बोलवला, बंगल्याचा प्लॅन तिच्याच मनानं, बंगल्याची डिझाईन तिच्याच मनानं, फरशी कोणती बसवायची तिच्याच मनानं, गाडी बुक केली तिच्याच मनानं, बंगला पूर्ण झाला, कलर कोणता द्यायचा तिच्याच मनानं, वास्तुशांती कधी धरायची तारीख तिच्याच मनानं, त्या दिवशी गाडी आणायची तिच्याच मनानं, आचार्य कोणता सांगायचा तिच्याच मनानं, स्वयंपाक काय बनवायचा तिच्याच मनानं, कीर्तन ठेवायचं का नाही तिच्याच मनानं, आणि रासकर महाराजांचं ठेवायचं हे सुद्धा तिच्याच मनानं. पत्रिका छापून आणल्या तिच्याच मनानं. हा म्हणला सगळं तिच्या मनानं, तर आमंत्रण तरी का माझ्या मनानं. म्हणला सांग कोणला आमंत्रणं द्यायची. रात्रभर जागून यादी तयार केली. दुसऱ्या दिवशी सकाळी याच्या हातात दिली. यानं सगळी यादी वाचली. गावातल्या पाहुण्यांच्या अख्ख्या लोकांची नावं, पण सख्याच भावाचं नाव नाही. विठाला विठाला. बायकोच्या माहेरचा पैसा बायको पुढं काही चालत नव्हतं. जय देवी जी माझी बायको, तू तुझे जे सांगेल ते मी ऐको, तू माझी भवानी मी तुझा भोप्या. मंदिर बांधायचंय आपल्याला. होणार रे काम. मग आमची रवानगी तिकडेच आहे. विठाला विठाला. सगळ्या पाहुण्यांना गावातल्या लोकांना पत्रिका दिल्या. इथं दुखतंय कुठंतरी. अंतकरणातल्या कोपऱ्यातून एक वेदना कळ उमटते. त्यानं तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, पोटच्या लेकरासारखं प्रेम केलं. त्याला आमंत्रण नाही, पण बायको ऐकलं असं वाटत नव्हतं. वास्तुशांतीचा दिवस. सकाळी ब्राह्मण आले. दुपारपर्यंत विधी वास्तुशांतीचा. दुपारनंतर पाहुणे रावळे गावकरी मंडळी जेवायला येऊ लागले. भला मोठा मंडप, टेबल खुर्च्यावर जेवण, विशेष मेनू. हा पंक्तीतून फिरतो, हात जोडतोय. निलेश महाराज सावकाश जेवा, बबन महाराज सावकाश जेवा, भरपूर जेवा, पोटभर जेवा. पण मनात एकच, भाऊ यायला पाहिजे, दादा यायला पाहिजे. दादा येणार नाही, बायको ऐकत नाही. दिवसभर लोक जेवून घरी निघून गेले. सायंकाळी कुणी येईल असं वाटत नव्हतं. बायकोनं सांगितलं दिवसभर 2-3 दिवसाची दगदग आहे, दिवसभर जेवण केलं नाही, 2 ताटं वाढते. कोणी येईल असं वाटत नाही. जेवून आता आराम करू. बायको ताटं वाढण्याकरता गेली, पण याच्या आतून एक आवाज उठतोय, अरे सणासुदीच्या दिवशी एकमेकांना सोडून भाऊ कधी जेवलो नाही. माझ्या जीवनातला एवढा अनमोल दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे, आनंदाचा क्षण आहे, आणि माझा दादा माझ्या बरोबर नाही. दुःख होत होतं. भाऊ यायला पाहिजे. बायको ऐकणार नव्हती. मग यानं एक नाटक केलं. पोटाला हात लावला, मोठ्यानं ओरडला, धावा 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 कुणीतरी धावा, माझ्या पोटात दुखतंय, धावा कुणीतरी. बायको पळतच आली. आता चांगले होते ना, काय होतंय, काय दुखतंय. चटई टाकून दिली, पाणी आणून दिलं. काय होतंय. शेजारच्या घरात, शेजारीच घर, 1-2 कासऱ्याच्या अंतरावर याच्या घराच्या बाजूला पत्र्याचं घर. दोघं नवरा बायको चुली पुढंच बसलेले. स्वयंपाकच नव्हता केला हो. दोघांनाही वाईट वाटत होतं. आणि हा तिला म्हणतो, का ग आई वडील वारले, लहान होता नेमता, पोटच्या लेकरासारखी माया केली, तर हाताच्या फोडाप्रमाणे जपला. त्याच्या आयुष्यातला एवढा आनंदाचा क्षण सगळ्या गावाला सांगितलं नाही, मला नाही. नवरा बायको चर्चा करत होती. ती म्हणते, हो ना, बघा ना, माझं लहान लेकरंसुद्धा जेवायला नाही बोलावलं त्यानं. आणि हीच चर्चा चालू असताना बारक्याच्या ओरडण्याचा आवाज मोठ्याच्या कानावर पडला. धाडकन उठला. का हो, कुणीतरी ओरडतंय. हा बारक्याचाच आवाज आहे. काहीतरी होतंय वाटतं, काहीतरी दुखतंय त्याचं, म्हणून धावायला लागला. तसं बायकोनं धोतर धरलं. कुठं? बारक्या ओरडतोय, दुखतंय त्याचं, बसा खाली. म्हणजे गाव जेवून गेला दिवसभर,
त्यावेळेला नाही आठवण झाली, बघू कोण धावतंय ते. नाईलाज झाला त्याचा, तिच्या बोलण्यात काय चुकीचं होतं. खाली बसावं लागलं. भाऊ येत नाही बघितलं आणि हा बारका जरा मोठ्यानंच ओरडला, धावा धावा धावा, कोणीतरी धावा, पोटात दुखतंय माझ्या, ए मरतो रे, मरतो आता, मी मरतो मरतो आता. शब्द कानावर पडला. उठून धावायला लागला. बायकोनं पुन्हा हात पकडला. डोळ्यातून अश्रू वाहतात. झटका दिला हाताला, बस बायकोच्या चुलीपर्यंत, डोकं चालू नकोस. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलाय. पोटच्या लेकरासारखी माया केली, चुकला असेल, पण मरतोय मरतोय म्हणतो आणि जाऊ नको म्हणतेस, बस पुढचं वाक्य बोलू नकोस. निघाला पळतच, धावतच आला. ते लगडबडा लोळतच होतं. आला, डोकं मांडीवर घेतलं, डोक्यावर हात फिरवतो, काय होतंय काय होतंय माझ्या राजा, काय होतंय, गोळी देऊ, औषध देऊ, तुला दवाखान्यात घेऊन जाऊ, कसं घेऊन जाऊ, काय होतंय तुला. आणि घळघळ घळघळ दोन्ही डोळ्यातून पाणी मोठ्या भावाच्या. याचं काम संपलं होतं. भाऊ येण्याकरता नाटक उठून बसला. तो रडतोय आणि आता हे लोळत होतं ते हसतंय. मला का रे, तुझ्या पोटात दुखत होतं ना, मला ज्याच्याकरता दुखत होतं ते मिळालं, दुखणं थांबलं. म्हणजे काही नाही. बायको ऐकायला तयार नव्हती. तू आल्याशिवाय घास गिळला नसता. तू येण्याकरता केलेलं नाटक होतं. तू आला, बायको आत निघ, एक ताट वाढून आण. एकच, दोन नाही, एका ताटात दोघं भाऊ भाऊ जेवणार आहे. आता ऐका. बायको त्याची लहाण्याची आत गेली आणि मोठ्या भावाने एक प्रश्न केला, का रे तू मला बोलावलं नाहीस, या गोष्टीचं वाईट जरूर वाटलं मला, पण मी रागावलो नव्हतो तुझ्यावर. तुझ्या बायकोचा स्वभाव मला माहीत होता, मग मी आलोच पाहिजे. याच्याकरता एवढं नाटक करायची काय गरज होती. त्याला लहान भावाने एक गोष्ट सांगितली, दादा खरं सांगू, बायको का माझ्या पुढं आहे, मी नवरा आहे तिचा. एक कानफडात ठेवून दिली असती तर ऐकणं भाग पडलं असतं, पण बायकोनं मान्य केलं नाही. मी जबरदस्ती केली नाही. सगळा गाव बोलावला, तुला नाही सांगितलं. गावाला जेवण गेला आणि सायंकाळी मी विचार केला, बघू तर परीक्षाच बघू. बायकोच्या सांगण्यावरून ज्या गावाला बोलावलं तो गाव माझ्या संकटकाळी माझ्याकरता धावतो का, जाणीवपूर्वक ज्या भावाला बोलावलं नाही तो भाऊ माझ्याकरता धावतो. दादा मी परीक्षा पाहिली. विठ्ठल 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 विठ्ठल. मोठ्या भावानं हानवटीला हात लावला बारक्याच्या. परीक्षा पाहिली? हो दादा. ए सांग ना मग, कुठल्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचला. आता आहे का? प्रश्नाचं उत्तर मोठ्या भावाने विचारलं. आणि एखाद्या मुलानं आपल्या अंतःकरणातलं दुःख आपल्या बापाला सांगत असताना गळ्याला मिठी मारून रडून हंबरडा फोडून सांगावं, असे लहान्यानं मोठ्याच्या गळ्याला मिठी मारून हंबरडा फोडला. दादा दादा या निर्णयापर्यंत येऊन पोहोचलो. अरे जेवायला सगळा गाव आहे रे, पण संकटकाळी धावा म्हटल्यानंतर धावायला फक्त स्वतःचा सक्का भाऊच आहे. भाऊच फक्त भावाकरता धावतो. या निर्णयापर्यंत येऊन पोहोचलो. भाऊच भावाकरता धावतो. आता एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, का धावतो? का धावतो? उत्तर त्याच्यातच आहे. अरे तो किती वैरी वाटला, किती वाईट वाटला, तरी आमच्या सुखाच्या, आमच्या दुःखाच्या, आमच्या संकटाच्या वेळी आम्हाला साथ देणारा, योग्य मार्गदर्शन करणारा आणि आमच्यासाठी धावत येणारा तोच तर असतो, कारण तोच आपला आहे. म्हणून सलाह लेना भाई की चाहे बैर हो, असं ढोक महाराज कीर्तनात वाक्य सांगतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भाऊ भावाकरता का धावला? उत्तर त्याच्यातच आहे, तो आपला आहे म्हणून. तसं ज्यावेळेला कुणीच धावत नाही त्यावेळेला मृत्यूच्या समयी देव का आमच्या करता धावतो? उत्तर त्याच्यातच आहे. खऱ्या अर्थानं तोच आपला आहे म्हणून आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुनो हे. मग तुम्ही म्हणाल महाराज, तो जर शेवटी आमच्या करता धावतच येणार असेल तर मग शरण जायची तरी काय गरज आहे? तुकोबराय म्हणले, नालायका, कोणाही करता धावायला तुमच्या घरी सालानं ठेवलेला तो राम्यागडी आहे का? कोणाही करता धावत यायला तो धावतो, पण कोणा करता? आता मगाशी मी सांगितलं ना, भाऊ
भावाकरता धावतो तसाच हा देव सुद्धा भावाकरता म्हणजे आपण त्याच्यावर ठेवलेला भाव पाहून धावतो. विठ्ठल 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 विठ्ठल. भाव बळे आकळे एक भाव चित्ती भावे विण देव कितीतरी प्रमाण सांगता येतील. इथं श्लेष करायचा. भाऊ भावाकरता धावतो आणि देव सुद्धा भावाकरता. श्लेष एकाच वाक्याचे किंवा एका शब्दाचे दोन अर्थ. ते आता काळ राहिला नाही तो ज्याच्या त्याच्याजवळ गाड्या झाल्या. पहिले लोक एस टीनं प्रवास करायचे बरोबर एस टीनं. आणि एस टी स्टँडला करमाळ्याला म्हणा कर्जतला म्हणा थांबली का एक जण ते ॲल्युमिनियमचा ट्रे त्याच्यावर मीठ टाकून बनवलेले शेंगदाणे एक गाडगं त्याला थोडी छोटी छोटी बिळं त्याच्यामध्ये थोडासा विस्तव आणि ते त्याच्यावर ठेवलेलं एक कागदाची अशी पोंगळी करायची. त्याच्यात एक माप त्याचं टाकायचं शेंगदाण्याचं आणि ती पुडी बांधली का खिडकीतून असा हात वर करून तो काय म्हणतो, खा रे शेंगदाणे. त्याचे दोन अर्थ. तो म्हणतो ए प्रवासाला निघाला ना उगा दाताला दात लावून बसू नको, खा खा रे. आणि दुसरा अर्थ मीठ टाकून केलेत म्हणून खा रे. तसं इथं भाऊ शब्दाचा अर्थ दोन. भाऊ भावाकरता धावतो म्हणजे सख्या भावाकरता आणि देव भावाकरता धावतो आपण त्याच्यावर ठेवलेला भाव पाहून त्या भावाकरता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण त्याचाही नियम आहे. भागवतकार म्हणतात भजनते यथा देवान देवा आपी तथैवतान. किंवा माऊली म्हणते तो देव धावतो जन्ममरण निवारण करतो पण कोणाचं कोणाकरता धावतो. माऊलीने सुंदर उभी लिहिली. जो माझा होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीची एकू. तो देव धावतो पण ज्यानं त्याची शरणागती केली त्या शरणागता करता धावतो. म्हणूनच आम्ही देवाची शरणागती केलीच. आता जर तुम्ही विचाराल केलीच पाहिजे का तर उत्तर आहे केलीच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता शेवटचा प्रश्नाने अभंगात प्रवेश करायचा आहे. 9 वाजलेत. महाराज ओ तुकाराम महाराज तुम्ही आम्हाला म्हणतात देवाला शरण गेलं पाहिजे गेलं पाहिजे गेलं पाहिजे. पण तुम्हाला काय वाटतं आतापर्यंत आम्ही कोणाच देवाची शरणागती केली नाही असा जर तुमचा समज असेल तर तो गैरसमज आहे. आतापर्यंत खूप देवाला शरण गेलो देव बदलले पण भरपूर देवांची शरणागती करून उपयोग झाला नाही. आता तुम्ही म्हणाल जा या देवाला शरण. नाही कार्यसिद्धीला गेलं तो सोडा दुसऱ्या देवाला शरण जा. नाही कार्यसिद्धीला गेलं तो सोडा तिसऱ्या देवाला शरण जा. आता ते शक्य नाही. असा एक देव सांगा त्याचं निर्दिष्ट लक्षण सांगा. शरणागताचं कार्यसिद्धीला गेले असं दाखवून द्या. एखादा उदाहरण सांगा तरच त्या देवाची आम्ही शरणागती करू. विठ्ठल 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 तुकोबाराय म्हणतात खूप लोकांना शरण गेलो कोणाकोणाला मग यादीच्या यादीच दिली. आधी नाथ महाराज किती सुंदर लिहितात बघा ना. मुंजाबाशी डाक घालोनी मेसा यारविली हो त्रिगुणाचा ती बाई करुनी वरी बैसविली हो. तिला शरण गेलो तुकोबाराय जाऊन उपयोग नाही झाला मग देव बदलला. मग कोणाला शरण गेले आई भवानी थोर जाणूनी तिचं म्या उपाशिले हो. लुडा पांगळा करून आपण जवळी बैसविले हो. हाती परडी देऊन तिने मज भिकेसी लाविले हो. उपयोग नाही झाला देव बदलला. खंडोबाशी नवस करुनी मुरळी होऊनी बैसले हो. उपयोग नाही झाला म्हणून देव बदलला. माझे घरी भैरव पाहुणा येऊनी बैसला हो. तुकोबार आहे अशी एक का दोन आईशी दैवते केली अनंत नवस भाऊ फेडिले हो. ते सर्वही फलकट झाले गळा येऊनी पडले हो. परात परसो यरा पुंडलिक बरा पुंडलिक बरा जेने मज बुडता हात दिधला फुलवरा बांधिला तुझं म्या फुलवरा बांधिला. उपयोग झाला नाही. आणि नाहीतर या देवांचं काय खरं आहे हो काय खरं आहे. सेंदरी हेंदरी दैवते कोणी ती पूजी भूते खेते आपल्या पोटाची रडते मागे दिसते. आपल्या इच्छे आणि का पिढी आपली इच्छा पूर्ण करून घेण्याकरता ते इतरांना त्रास देतात. अलीकडे आमच्याकडे लय देव यायला लागले हो. रोज आरती आहेत. तुमच्याकडे नाहीत ना. तुमच्याकडे आरत्या घेत नाहीत का. तुम्हाला अंबाबाई हातावर ताट येते
आणि मग 4 आरत्या कराव्या लागते आणि 5 असं आहे का नाही तुमच्याकडे? नाही काही भाग्यवान आहे तुम्ही राव. आमच्याकडे लय सुळसुळाट चाललाय. मला जरा संबळ वाजवायचा ना आधी. निलेश महाराज दुसरा एखादा धंदा असावा जवळ. हे बंद पडलं तर ते विठाला विठा. आमच्या जवळपास काही कार्यक्रम असले का मला आवर्जून मला बोलवतात. ते गेलो मी आणि तिथं ते गाणे चालू असताना महाराज ते एका बाईच्या अंगात देव आला. तुमच्याकडे येतो का? येतो ना? आला ना देव, खरंच आला देव. आणि प्रकार असा झाला नेमका त्या बाईच्या अंगात देव यायला आणि तिचा मोबाईल वाजायला एकच वेळ. तिला असं वाटलं की वारं गेल्यावर फोन करते. आता मला सांगा, संत महात्मे म्हणतात असे देव आपलं काय कल्याण करणार आहेत? अहो कल्याण राहील पुढं, भिवंडी राहील माग आणि आपला मध्ये दोडका होईल. विठाला विठाला बस तुकोबारा नुसतं देवाला शरण जा म्हणून आम्ही जायला मोकळे नाहीत. आता तो देव सांगा, परफेक्ट देव सांगा, भक्ताचं कार्य सिद्धीला नेतो हे सांगा. आणि तो देव जसा आहे त्याचं निर्दुष्ट लक्ष्य सांगा. ते सांगितलं अभंगाच्या ऐसी आसी शरण जावे. ऐसी आसी शरण जावे. ऐसी आशी शरण जावे शक्ती जीवे नामांची. अशी शरण जावे शक्ती जीवे नामांची. ऐसी आशी शरण जावे शक्ती जीवे नामांची. अशी शरण जावे शक्ती जीवे नामांची. हरी ओ ऐसी आशी शरण जावे. ऐसी आशी शरण वा क्या बात आहे. मग कोणत्या देवाला शरण गेलो पाहिजे? त्या देवाचं निदृष्ट लक्ष सांगितलं. ऐशी अशी शरण जावे म्हणले कैशी अशी. मग त्या देवाचं निर्दुष्ट लक्ष सांगितलं दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धात.